नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल विदाटे. तुम्ही पाहताय आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. मी अटेंड करतोय बँकॉक मोटर शो, जो की 2025 मध्ये होतोय. आणि इथे आज आपल्यासोबत फोर्डची एव्हरेस्ट आणि आपल्याकडे जे एंडेवर मॉडेल विकलं जायचं ना फोर्डचं, तर त्याचं नेक्स्ट जनरेशन जे आहे ते तुम्ही पाहताय. आता फोर्ड भारतातून सोडून गेलेली आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण ही गाडी जर आत्ता भारतामध्ये असती तर गाडीचा जो सेल्स आहे आणि फॉर्च्युनरच्या तोडीला एक गाडी जर पाहिली तर ही नक्कीच आहे. थायलंडमध्ये जर पाहिलं 3 इंजिन ऑप्शन या गाडीमध्ये दिले जातात. 2 लिटरचं टर्बोचार्ज, त्यानंतर ट्विन टर्बोचार्ज 2 लिटरचं आणि एक V6 3 लिटरचं जे डिझेल इंजिन आहे इथे दिले जातं. तर आज आपल्यासोबत आहे ना वाईल्ड ट्रॅक जे मॉडेल आहे ते असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी थोडेसे मॉडिफिकेशन आणि फीचर देखील चांगले भेटतात. 4 व्हील ड्राईव्हमध्ये ट्विन टर्बोचार्ज जे डिझेल इंजिन आहे 2 लिटरचं हे या गाडीमध्ये असणार आहे. संपूर्ण माहिती भेटणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेतून. त्यामुळे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सो फर्स्ट थिंग, हे मॉडेल जर पाहिलं ना तर हे एव्हरेजच्या लाईनअपमध्ये, म्हणजे आपण जर भारतीय नाव जर पाहिलं एंडेवर, तर त्याच्या लाईनअपमध्ये बेस्ट मॉडेल असणार आहे. सो आज आपण वाईल्ड ट्रॅक पाहणार आहोत. सो याच्यामध्ये फीचर जर पाहिले तर ते देखील तुम्हाला बऱ्यापैकी चांगले भेटतात, जसं की ॲडास लेवल 2चे फीचर्स असतील, 4x4 असेल. आणि ह्या सर्व गाड्या जर पाहिल्या ना एव्हरेस्ट इथे ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये जे आहे ते विकल्या जातात. नॉर्मली आपल्याकडे सुद्धा ज्यावेळेस एंडेवर विकली जायची तर ते ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्येच होती. सो फ्रंट साईडने जर पाहिलं तर एक ॲग्रेसिव्ह जो लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो. तुम्हाला हेडलॅम्पचा जो सेटअप आहे हा तुम्ही पाहू शकता, C शेपमध्ये आहे, पूर्णपणे LEDजमध्ये आहे. आणि इथे कॉर्नरिंग फंक्शनमध्ये तुम्हाला इथे एक एक्स्ट्रा जो बल्ब आहे LEDमध्ये हा देण्यात आलेला आहे. फोग लॅम्प आहेत ते मिळून जातात LEDजमध्ये. फ्रंट पार्किंग सेन्सर तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. फ्रंट ग्रिल पहा तुम्ही, एकदम मॅसिव्ह मोठी ग्रिल आहे. फोर्डचा लोगो, 360 डिग्री कॅमेराचं फीचर. देन खालच्या साईडला जर पाहिलं तर जे ॲडासचं मॉड्यूल आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. तुम्ही इथे हुक पाहू शकता. सो इथे एक्स्ट्रा जे हुक आहेत फ्रंट साईडला हे दोन्ही इथे देण्यात आलेले आहेत. बऱ्यापैकी फ्रंट साईडने जर पाहिलं ना गाडी ॲग्रेसिव्ह आणि एक बल्की SUVचा जो लुक आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता या गाडीमध्ये जर पाहिलं ना ट्विन सिलेंडरचं जे टर्बोचार्ज डिझेल इंजिन आहे 2 लिटरचं ते देण्यात आलेलं आहे. इथे जर पाहिलं हे जे एव्हरेजचं मॉडेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे डिझेल इंजिन आहे V6 ते ऑफर करण्यात आलेलं आहे. देन व्हाईट कलरमध्ये जर पाहिलं साईड प्रोफाईलमध्ये तर गाडीचा ओव्हरऑल जो लुक आहे हा असा काही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. इथे 20 इंचेसचे जे अलॉयज आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहे. डिझाईन नक्कीच चांगलं आहे. देन जे टायर आहे गुडियरचे व्रँगलर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. टायर प्रोफाईल जर पाहिली तर ती भेटते आपल्याला 255 R20चे जे टायर प्रोफाईल आहे ते मिळून जातात. 226 mm जो ग्राउंड क्लिअरन्स हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे. फूट स्टेप देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते. ओव्हर येऊन जर पाहिले तर इथे 360 डिग्री कॅमेराचं फीचर देण्याला, पडल लॅम्पचं जे फीचर आहे हे सुद्धा इथे ऑफर करण्यात आलेलं आहे. तुम्हाला जे डोअर हँडल आहे ते सुद्धा नॉर्मल प्रमाणेच पाहायला भेटतात. ग्लास एरिया नक्कीच मोठा आहे. इथनं तुम्ही जे डिझेल आहे ते भरू शकता. आणि गाडीमध्ये जर पाहिलं तर ॲडब्लूचा देखील जो ऑप्शन आहे इथे देण्यात आलेला आहे. कारण की नॉर्म्स देखील इथे आहे बरं का, एवढे स्ट्रिक्ट नाहीत बट नॉर्म्स तुम्हाला थायलंडमध्ये सुद्धा नक्कीच जे फॉलो आहे बाकीचे कार ब्रँड हे करतात. बाकी ग्लास एरिया नक्कीच तुम्हाला मोठा मिळून जातो. वरच्या साईडला पॅनारोमिक सनरूफ देखील आहे. सो साईड प्रोफाईलने जर आपण गाडी पाहिली ना तर बऱ्यापैकी आपल्याकडे जी एंडेवर विकली जायची ना त्याचीच तुम्हाला ओव्हरऑल जी आठवण आहे ती करून देणार आहे. पण गाडीचं जर फ्रंट लुक असेल, रिअर लुक असेल किंवा अलॉय व्हील असेल, चासीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी काम जे आहे ते फोर्डने या ठिकाणी केलेलं आहे. आणि बऱ्यापैकी थायलंडमध्ये ना गाड्या ज्या आहेत इम्पोर्ट करून विकल्या जातात. साईड प्रोफाईलमध्ये, रिअर प्रोफाईलमध्ये गाडीचा जर लुक पाहिला तर असा काही जो लुक आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. टेल लॅम्पचं डिझाईन तुम्ही पाहू शकता, पूर्णपणे LEDजमध्ये इथे पाहायला भेटतं. वाईल्ड ट्रॅकची जी बॅजिंग आहे ती तुम्ही इथे टेलगेटवरती पाहू शकता. देन इथे तुम्हाला रिअर साईडला जो वायपर आहे तो मिळून जातो. डिफॉगर असेल, इथे जर पाहिलं तर इथे एक वॉशर देण्यात आलेला आहे. वरती अँटेना आहे आणि एव्हरेजची जी बॅजिंग ही इथे देण्यात आलेली आहे, जो की ओव्हरऑल एक चांगला जो लुक आहे रिअर प्रोफाईलने जरी आपण गाडीला पाहिला तो नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. देन 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला मिळून जातात. खालच्या साईडला जर पाहिलं तर इथे जे स्पेअर व्हील आहे ते देण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर इथे एक रिक्वेस्ट सेन्सर देण्यात आलेले आहे. सो हा जर तुम्ही प्रेस केला तर इलेक्ट्रिकली हा जो टेलगेट आहे हा ओपन होतो. जो स्पेस आहे ना रिअर साईडला तो सुद्धा तुम्हाला इथे चांगला ऑफर करण्यात आलेला आहे. देन थर्ड रो जर पाहिला तर तो तुम्ही इथे एक बटन देण्यात आलेले आहे.
सो अशा पद्धतीनं खाली देखील इलेक्ट्रिकली घेऊ शकता, तुम्हाला जास्त वगैरे सामान वगैरे ठेवायचं असेल. सो हे फीचर देखील चांगलं आहे. लेफ्ट साईडचं जे सीट आहे हे देखील तुम्ही खाली करू शकता. देन अगेन तुम्हाला सीट वर करायचं आहे, म्हणजे बूट स्पेस जर पाहिला, समजा 5च व्यक्ती ट्रॅव्हल करणार आहे तर इथे तुम्हाला बूट स्पेस देखील चांगला या ठिकाणी मिळून जातो. बाकी जर 7च व्यक्ती ट्रॅव्हल करणार असेल तर अशा वेळेस तुम्ही हे जे सीट आहे हे दोन्ही वर देखील इलेक्ट्रिकली घेऊ शकता. सो एक प्रीमियम फीचर फोर्ड एंडेवरमध्ये आणि इथे एव्हरेस्टमध्ये नक्कीच चांगलं जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि इथे जर पाहिलं इथे एक बटन देण्यात आलेलं आहे. सो हे बटन जर तुम्ही प्रेस केलं तर पुन्हा एकदा तुम्ही जो टेलगेट आहे हा इलेक्ट्रिक क्लोज करू शकता. आता या गाडीची प्राइसिंग काय माहिती आहे का, इथे 32 लाखापासून जवळपास 51 लाखापर्यंत या मॉडेलची जी किंमत आहे ती होते. या वाईल्ड ट्रॅक मॉडेलची जी किंमत आहे ती आहे इथे 42 लाख रुपये ऑन रोड. बाकी आतमध्ये आपण इंटेरियर पाहून घेऊया, ते देखील महत्त्वाचं असणार आहे. सो असं काही जे इंटेरियर आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे का, तुम्हाला जर हा डोर ओपन करायचा असेल ना तर डोर हँडल इथे देण्यात आले. अशा पद्धतीनं तुम्हाला जो डोर आहे तो ओपन करायचा आहे. बाकी सॉफ्ट टच मटेरियल तुम्हाला बऱ्यापैकी डोर हँडलमध्ये जे आहे ते पाहायला मिळतं. हे जे सीट आहे इलेक्ट्रिकल तुम्ही ॲडजस्ट करू शकता. देर इज नो व्हेंटिलेशन. येस, सीटमध्ये तुम्हाला कुठेही व्हेंटिलेशन जे आहे ते देण्यात आलेलं नाही आहे. आपण आतमध्ये बसूया. तर असं काय स्टेअरिंग व्हील तुम्हाला इथे फोर्ड एव्हरेजचं पाहायला भेटतं. इंटेरियर तुम्ही पाहू शकता. ही मोठी स्क्रीन देण्यात आली आहे, जवळपास 14 इंचेसची आहे. 12 इंचेसचा देखील ऑप्शन जो आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे बेस मॉडेलमध्ये, पण इथे 14 इंचेसची तुम्हाला मिळून जाते. आता मला तुम्हाला ओपन म्हणजे ऑन करून दाखवता येणार नाही आहे, बट काही गोष्टी आहेत गाडीमध्ये जे की फीचर जर पाहिले तर नक्कीच सेगमेंटमध्ये तुम्हाला चांगली ऑफर करते ही गाडी. जसं की तुम्हाला जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हा पूर्ण डिस्प्लेमध्ये म्हणजे डिजिटल मिळून जातो. देन 6 एअरबॅग असेल, साऊंड सिस्टीम असली हे देखील तुम्हाला चांगली भेटते. 360 डिग्री कॅमेराचं फीचर देण्यात आलेलं आहे. देन ऑटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपर आहेत. तुम्हाला जो वायरलेस चार्जरचा ऑप्शन आहे हा देखील इथे मिळून जातो. हा जो सेंटर कॉन्सोल आहे हा एकदम प्रीमियम तुम्हाला फील करून देतो बघा. इथे इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे. इथे तुम्ही 2H 4H आणि 4L. सो तुम्हाला ऑफ रोडिंग करायची आहे ना, एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही ऑफ रोडिंग देखील करू शकता. इथे जर पाहिलं मल्टी जे मोड आहे टेरेन मोड हे सुद्धा इथे देण्यात आले. सो इथनं तुम्ही ते सिलेक्ट देखील करू शकता. देन जो डॅशबोर्ड आहे इथे तुम्हाला सॉफ्ट टच जे मटेरियल आहे ते देण्यात आलेलं आहे. ग्लब बॉक्स जर आपण पाहिला तर ग्लब बॉक्स देखील तुम्हाला ठीकठाक जो ओव्हरऑल साईजचा आहे हा या ठिकाणी मिळून जातो. बाकी वाईल्ड ट्रॅकची जी ब्रँडिंग आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाहू शकता. तो बऱ्यापैकी याच्यामध्ये थोडंसं जे चेंजेस आहेत आणि ओव्हरऑल जे फिट अँड फिनिश लेवल आहे ते सुद्धा फोर्डच्या गाड्यांमध्ये तुम्हाला नक्कीच चांगले या ठिकाणी पाहायला मिळतात. बाकी जो पॅनोरामिक सनरूफ आहे हा देखील तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे, जो की बऱ्यापैकी ओपन होतो आणि चांगला जो फील आहे हा तुम्हाला या ठिकाणी देतो. बाकी एकदा रिअर प्रोफाईल आपण पाहूया की रिअर प्रोफाईलमध्ये आपल्याला काय काय फीचर जे आहेत दिले जातात. बाय द वे फोर्ड कंपनीच्या काही गाड्यांमध्ये जे फीचर आहे ते वेगळे असतात. जसं की नॉर्मल तुम्हाला बोनट जर ओपन करायचं असेल तर आपण इथे खालच्या साईडला जे आहे ते पाहतो की इथे हुक जो आहे तो किती कुठे देण्यात आलेला आहे. बट फोर्डच्या गाड्यांमध्ये तुम्हाला ह्या साईडला जो बोनट ओपन करायचा हुक आहे हा इथे पाहायला भेटतो. तो नॉर्मली फोर्ड एक चांगल्या गाड्या बनवते आणि त्यापैकीच एंडेवर जी की एव्हरेस्ट थायलंडमध्ये विकली जाते. सो ती इथे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं इथे देखील तुम्हाला चांगला जो स्पेस आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे. इथे हँडल आहे पकडण्यासाठी तुम्ही पाहू शकता. देन इथे तुम्हाला अगेन इथनं तुम्ही डोअर ओपन करू शकता. पॉवर विंडोचे कंट्रोल आहे. लॉक अनलॉकचे जे बटन आहे प्रत्येक डोअरवरती तुम्हाला इथे पाहायला भेटतं. स्पेस डोअरमध्ये सुद्धा तुम्हाला चांगला देण्यात आलेला आहे. देन तुम्ही इथनं जो AC चा फ्लो आहे तो देखील ॲडजस्ट करू शकता. USB पोर्ट इथे तुम्हाला मिळून जाते. तो खालचा जर थंब पाहिला ना तर हा देखील बऱ्यापैकी वर आले, कारण की 4x4 गाडी आहे. तो इथे थंब तुम्हाला थोडासा वर जो आहे तो पाहायला भेटतो. बाकी इथे जो आर्मरेस्ट आहे ओके डेडिकेटेड आर्मरेस्ट विथ इथे जो मी जर प्रेस केलं तर इथे तुम्ही ग्लास होल्डर देखील इथे देण्यात आलेला आहे. बाकी 3 पॉईंट सीट बेल्ट असेल, 9 एअरबॅग या देखील तुम्हाला या गाडीमध्ये स्टँडर्ड दिले जातात. थर्ड रोमध्ये समजा तुम्हाला जायचं असेल ना इथे एक इन्स्ट्रक्शन आहे, बट 1 टच डंबलचा जो ऑप्शन आहे हा याच्यामध्ये देण्यात आलेला नाही आहे. सो इथनं तुम्ही आतल्या साईडला जे आहे ते जाऊ शकता. जास्त स्पेस नाही आहे बरं का, बट ठीक आहे. शॉर्ट जर्नीसाठी 2 ॲडल्ट जरी बसले तरी कुठलाही विषय नाही. ती रूफला जर पाहिलं तर AC चे जे वेन्स आहेत ते देण्यात आलेले आहेत.
आणि सेकंड रूममध्ये सुद्धा तुम्हाला ए सीचे जे वेन्स आहेत ते इथे रूफवरती पाहायला भेटतात. पॅनोरॉमिक मोठा जो सनरूफ आहे हा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, फोर्ड एव्हरेस्ट जी की थायलंडमध्ये विकली जाते, आय विश भारतामध्ये सुद्धा ही गाडी असायला पाहिजे होती. बट ठीक आहे, आता फोर्ड तर गेलेले आहे. आता तुमचे हे प्रश्न भरपूर असतील की ही गाडी भारतामध्ये लॉन्च होणार आहे का. ते पहा, फोर्डचा जो चेन्नईचा जो प्लांट आहे ना, तो त्यांनी अजून काही विकलेला नाही आहे. आणि त्यांनी जरी भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं तर त्यांना खूप त्रास होणार आहे. कारण की ऑलरेडी त्यांच्या सर्व्हिसेस जर पाहिल्या, शोरूम पाहिल्या, ते बंद झालेले आहेत. खूप लिमिटेड ठिकाणी फक्त तुम्हाला फोर्डच्या ज्या सर्व्हिस आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे मला तरी वाटत नाही की फोर्ड भारतामध्ये परत येईल. बट माझी इच्छा तर नक्कीच आहे की ह्या गाड्या त्यांनी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च कराव्या. आणि त्यांचं थायलंडमध्ये सुद्धा जर पाहिलं ना तर एव्हरेस्ट आणि त्यांचा जो रॅप्टर पिकअप आहे त्याच्यावरती त्यांचा जास्त भर आहे. बाकी दुसरे कुठलेही मॉडेल जे आहे ते इथे त्यांनी शोकेस केलेले नाही आहे. सो एव्हरेस्टबद्दल तुमच्या काय आठवणी आहेत, फोर्ड एंडेव्हरबद्दल तुमच्या काय आठवणी आहेत, आणि तुम्हाला ह्या गाडीबद्दल, या डिझाईनबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. धन्यवाद.